दीघा इल्ठनपाड़ा स्थित ब्रिटिशकालीन मोगली डैम परिसर में 28 मई को एक दर्दनाक हादसे में ठाणे क्षेत्र से नवी मुंबई की मोगली डैम घूमने आए 3 युवकों में से 20 वर्षीय युवक साहिल कैलाश बनकर की पानी में डूबने से मौत हो गई। इस दुखद घटना की जानकारी मिलते ही नवी मुंबई की महापौर सुजाता पाटिल ने तुरंत मौके पर पहुंचकर नवी मुंबई मनपा अधिकारियों व स्थानीय नागरिकों से स्थिति का जायजा लिया और पीड़ित परिवार के प्रति अपनी संवेदनाएं व्यक्त की। इस दौरान महापौर सुजाता पाटिल ने कहा कि मोगली डैम रेलवे प्रशासन के अधिकार क्षेत्र में आता है। इसे नवी मुंबई महानगर पालिका को हस्तांतरित करने के लिए रेलवे विभाग से लगातार पत्र व्यवहार और प्रयास किए जा रहे हैं, लेकिन इस प्रशासनिक प्रक्रिया में लगातार देरी हो रही है। इस मौके पर मौजूद स्थानीय नागरिकों ने महापौर से मांग की कि भविष्य में ऐसी दुर्घटनाओं को रोकने के लिए डैम के आसपास सुरक्षा दीवार बनाई जाए, 24 घंटे सुरक्षा गार्ड तैनात किए जाएं और जरूरी आपातकालीन व्यवस्था तैनात की जाए। महापौर ने नागरिकों को आश्वासन देते हुए कहा कि इसी संदर्भ में नवी मुंबई महानगर पालिका द्वारा पहले ही रेलवे प्रशासन से जरूरी अनुमतियों के लिए लगातार संपर्क साधा जा रहा है। साथ ही किसी भी आपातकालीन स्थिति से निपटने के लिए स्कूबा ड्राइवर्स और अन्य बचाव सुविधाओं को भी प्रशासनिक स्तर पर तत्काल उपलब्ध करवाने का प्रयास जारी है। आज जी घटना घडली खऱ्या अर्थाने दुर्दैवी घटना आहे, कारण एखादा जीव जाणं म्हणजे खरंच खूप त्या मुलाच्या आई वडिलांसाठी खूप दुःखद घटना आहे। पण अशा घटना यापुढे नको व्हायला, कारण हे जे दिघ्याचं डॅम आहे ते ब्रिटिशकालीन डॅम आहे, रेल्वेच्या ताब्यात आहे ते। माजी खासदार संजीव नाईक साहेबांनी खूप सारे प्रयत्न केले की हा डॅम आपल्या अखत्यारीत यावा, त्याची स्वच्छता व्हावी, तिथं पाणी जे आज लोकांचा जीव घेते ते जीव देणारं पाणी ठरावं, असा खूप प्रयत्न झाला। पण रेल्वेकडून या बाबतीत आपल्याला काही सपोर्ट असा आला नाही। आजही प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे आपला की हे डॅम आपल्या ताब्यात यावं। पण आता ज्या घटना घडतायत त्याला एक आपण जरी ते डॅम आपल्याकडे येऊ शकत नाही तर रेल्वे कडे माझं एवढंच हे असेल, निवेदन असेल आयुक्त साहेबांच्या माध्यमातून तसा पत्र व्यवहार आम्ही करणार आहोत की हे डॅम आपल्या अखत्यारीत असेल, पण तिथं कमीत कमी सुरक्षा भिंत किंवा कंपाऊंड वॉल बांधण्याची परमिशन आपल्याला मिळावी आणि तिथं सुरक्षा रक्षक नेमून भविष्यात अशा पद्धतीच्या घटना घडणार नाही याकडे नक्कीच लक्ष देण्यात येईल। आणि प्रशासनाच्या माध्यमातून आज हलगर्जीपणा झालाय की म्हणजे त्यांच्याही काहीतरी म्हणजे समस्या होत्या। स्कूबा डायव्हर नाही आहेत आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेकडे, नाही आहेत ठाणे महानगरपालिकेकडे, नाही आहेत। तर अशा पद्धतीचे जे आपल्याला गरजेच्या गोष्टी आहेत त्या नक्कीच महानगरपालिकेच्या माध्यमातून अवेलेबल व्हाव्यात आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ त्या सुविधा लोकांना पोहोचाव्यात, यासाठी नक्कीच आमचे प्रयत्न असतील। आणि प्रशासनालाही आव्हान असेल की अशा पद्धतीने जेव्हाही लोकांना गरज असेल, आपत्काल असेल, तेव्हा नक्कीच आपल्या माध्यमातून तत्काळ सुविधा पोहोचवल्या जातील। फायर ब्रिगेड असोत किंवा इतर सुविधा ज्या आहेत त्या तत्काळ लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे। आणि एखादा जीव गेलाय तो आपण परत आणू शकत नाही, पण भविष्यात अशा घटना परत घडू नये म्हणून नक्कीच आपल्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजेत। वहीं महापौर सुजाता पाटिल ने युवाओं से अपील करते हुए कहा कि आपका जीवन बेहद अनमोल है, महज कुछ पलों के उत्साह और आनंद के लिए उसे जोखिम में न डालें। उन्होंने सभी से सतर्क रहने और अपनी सुरक्षा के प्रति जवाबदेह रहने को कहा। नवी मुंबईचे महापौर नव्हे तर एक नवी मुंबईचे नागरिक म्हणून माझी ही कळकळीची प्रत्येक तरुणाला विनंती असेल की आपला जीव खूप म्हणजे अनमोल आहे, अशा पद्धतीने आपण एक्साइटमेंट मध्ये पाणी आहे किंवा एन्जॉयमेंट थोड्या वेळाच्या एन्जॉयमेंटसाठी आपण जाता आणि मग जीवाला मुक्ता आपल्या मागे आपला परिवार आहे त्याचा विचार करावा, अशी मी विनंती करेन तरुण वर्गाला। आणि प्रशासनालाही नक्कीच ह्यापुढे अशाही कुठल्याही घटना घडू नये म्हणून पूर्णपणे नियोजन करण्याचं आव्हान असणार आहे। आणि ते आदेशित करते मी प्रशासनाला की अशा पद्धतीने पुढे नको व्हायला।
ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र भूमी.